माझ्या क्रांतिकार जवानी दिल्यापासून पाहिला जाईल तर माझी सारी जनता राजआज्ञेचं प्रतिपालन करून आज योग्य त्या रीतीनं व्रत आचरणात आणता येईल. मग आज
क्षणभर मी तुमच्या ध्यानाचं विसर्जन केलं. माझ्या व्रतात व्रतस्थ असल्याने या ठिकाणी नृत्य गायनाचा झंकार. माझं नाव क्षणभर मलाच माहित नाही. हो ना, तर या विश्वाच्या ठिकाणी माझ्या दयेचं, माझ्या मायेचं असं कोणीच नाही. पण कोणी मला प्रेमानं सुंदरी म्हणतात, तर कोणी मला प्रेमानं रूप सुंदरी म्हणतात, कोणी मला स्वरूप सुंदरी म्हणतात. असं विविध नावांनी मला संबोधले जातात. काय म्हणाला तुम्ही? हो ना, तुम्ही एक निराधार आहात. हो ना, कुणाचा आधार नाही. आधार नाही अशा की तुम्ही. हो, पण तुमच्या जवळ येणं केलं यालाही कारण आहे. हो, तुम्ही जे काय बोलता ना त्याचा विचार करावा लागतो. का? तुम्हाला अनाथ निराधार कोण म्हणे? काय? तुमच्या संपूर्ण देहाजवळ पाहिलं तर आज हे दागदागिने, हे भरकरी वस्त्रालंकार, हे अनाथाजवळ. ओ तसं नाही. अहो, मी निराधार आहे, मला कुणाचा आधार नाही याचा अर्थ असं नव्हे. आतापर्यंत बऱ्याच जणांनी मला आधार दिला, पण काही क्षणापुरता हो. कुणी मला हे दिलं, कुणी मला हे दिलं, कुणी मला हे दिलं. आणि असं असताना या साऱ्याचा क्षणभर मला साऱ्यांनी सारं काही दिलं, पण शेवटी मला सारेच सोडून गेले. म्हणजे अंगी असणारी कला हा, नृत्य गायनाची, आणि त्या कलेवर मोहित होऊन हो ना, हे धनगावला तुला त्याने दिली. हो ना, पण मी तुमच्यापर्यंत आले याला कारण आहे. कारण राजकर्ते तुमची ख्याती कीर्ती मी ऐकून नाही. मला तुमच्या जवळ आलेला याच्या कधी विरमुख माघारी गेला नाही. आणि असं असताना मला आत्मविश्वास आहे की तुम्हीच ना माझ्या इच्छेची परिपूर्तता कराल. आणि या थोड आशेनं माझं इथं आठवण झाले. शाबास. हे सुंदरी, हा, माझ्या नावाची ख्याती कीर्ती ऐकली. आतापर्यंत ज्यानं तुला आश्रय दिला, त्यानं तुझ्या इच्छा ऐकली, अनादर केला. हो ना, साऱ्यांना तुला बसविला. हो, पण आमची कीर्ती ऐकून तुम्ही आश्रय म्हणजे इच्छेच्या पोटी आलं. हो ना. मागा काय काय हो आपल्याला? मग त्या कोणत्या अपेक्षेनं, कोणत्या थोर इच्छेनं राजा रुपांतरापर्यंत आपलं येणं झालं? बोला. मग त्या वचन मला, वचन? हा, वचनाच्या वाणीने तुम्ही मला सांगा की माझी असलेली इच्छा तुम्ही आजच्या तरी परिपूर्ण करणार. हे भोळ्या जीवा, तीच जीवन आहे, तुझं हळवं मन आहे. हो ना. आतापर्यंत ज्यानं तुला आश्रय देतो, काय तुझ्या सांगा? इच्छा पूर्ण करतो म्हणून सांगितलं. त्याने सांगितलं म्हणून घालू नको. माझ्या मित्र राजा रुपांतर कसा बोलतो तसा झाले. ते एक वेळ माझ्या अंकातील बोललेले शब्द, हे विराट शब्द काय वाटतं? काय म्हणजे वचनाची काय गरज? नाही नाही, मला वचनच हवं. हो, आणि जोपर्यंत तुम्ही वचन देत नाही तोपर्यंत मी माझी इच्छा कधी प्रकट करणार नाही. म्हणजे माझ्याजवळ वचन घेतल्याशिवाय आपल्या विद्यामनाचं समाधान होणार नाही. होणार नाही. आणि वचन जर का दिलं नसेल तर आपल्या मनातील विचार मला कथन करणार नाही, विमुख जाणार. माझ्या दारी आलेला याच्या पूर्वी विमुख जाता उपयोगाचा नाही. मग मला जर का वचनात हवं असेल, राजा वचन देतो, मी जसा बोलतो तसा चालेल. एक वेळ पूर्वीला उड्या भाऊ बचवायच्या दिशा होते. झालं माझी मग माझी इच्छा तर परिपूर्ण करण्यासाठी तुम्ही किती होता.
सखा ए, काय बोलते? आओ काय हो? या आज मला आमचे परमप्रिय मित्र श्रीमान चैतन्य गावडे यांनी आमच्या सुमधुर संगीत साथीचा गौरव करण्यासाठी बहुमोल 200 रुपयांचं पारितोषिक दिले. आमचे परमप्रिय मित्र श्रीमान चैतन्य गावडे यांचे मनपूर्वक आभार मानून आमच्या सुमधुर संगीत साथीच्या वतीनं पारितोषिकाचा आनंदाने स्वीकार. त्याचप्रमाणे श्रीमान महेश गावडे यांनी आमचे उत्कृष्ट तालरक्षक प्रथमेश गावडे यांच्या कर्मांचा गौरव करण्यासाठी बहुमोल 200 रुपयांचे पारितोषिक दिले. श्रीमान महेश गावडे यांचे मनपूर्वक आभार मानून कुमार प्रथमेश गावडे यांच्या वतीने पारितोषिकाचा आनंदाने
आमचे परमप्रिय मित्र आणि पाटगावचे सुपुत्र श्रीमान समीर पाटकर यांनी कल्पनांचं गौरव करण्यासाठी बहुमोल पारितोषिक समीर पाटकर यांची मनपूर्वक आभार म्हणून पारितोषिकाचा आनंदाने स्वीकार. त्याचप्रमाणे आमचे परमप्रिय मित्र आणि पाटगावचे सुपुत्र श्रीमान तन्मय मांजरेकर यांनी या कल्पनांचं गौरव करण्यासाठी बहुमोल पारितोषिक तन्मय मांजरेकर यांचे मनपूर्वक आभार म्हणून पारितोषिकाचा आनंदाने स्वीकार. त्याचप्रमाणे या गावचे सुपुत्र आणि एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व श्रीमान अशोक सर्वेकर यांनी कलागुणांचा गौरव करण्यासाठी बहुमोल 200 रुपये पारितोषिक. श्रीमान अशोक सर्वेकर यांचे मनपूर्वक आभार म्हणून पारितोषिकाचा आनंदाने स्वीकार. त्याचप्रमाणे आमचे परमप्रिय मित्र श्रीमान आयुष गावडे यांनी कलागुणांचा गौरव करण्यासाठी बहुमोल पारितोषिक. आयुष गावडे यांचे मनपूर्वक आभार म्हणून पारितोषिकाचा आनंदाने स्वीकार. त्याचप्रमाणे SMS आर आणि आमचे परमप्रिय मित्र श्रीमान श्रेयस सर्वेकर यांनी कलागुणांचा गौरव करण्यासाठी बहुमोल पारितोषिक. SMS आर्ट्स यांचा सदतीत उत्कर्ष हो अशी ईश्वराने प्रार्थना करून पारितोषिकाचा आनंदाने स्वीकार. त्याचप्रमाणे श्रीमान प्रथमेश सुनील गावडे यांनी सुद्धा कलागुणांचा गौरव करण्यासाठी बहुमोल पारितोषिक. प्रथमेश सुनील गावडे यांचे मनपूर्वक आभार म्हणून पारितोषिकाचा आनंदाने स्वीकार. त्याचप्रमाणे श्रीमान ओंकार गावडे यांनी कलागुणांचा गौरव करण्यासाठी बहुमोल पारितोषिक. ओंकार गावडे यांचे मनपूर्वक आभार म्हणून पारितोषिकाचा आनंदाने स्वीकार. त्याचप्रमाणे आमचे परमप्रिय मित्र आणि ज्यांनी हा नाट्यप्रयोग ठेवलाय ते म्हणजे आमचे परमप्रिय मित्र चैतन्य गावडे यांनी आमच्या कलागुणांचा गौरव करण्यासाठी बहुमोल 200 रुपये पारितोषिक. चैतन्य गावडे यांचे मनपूर्वक आभार म्हणून सर्व दात्यांचे मनपूर्वक आभार मानून पारितोषिकाचा आनंदाने स्वीकार. आता मी तुला हात जोडतो. हात कशाला? कारण आता तुझा काय? कारण याच्यामुळे एकच कारण ग, तू जे काही म्हणालीस ना त्याचा अर्थ आम्हाला कळला. काय? तू चुकली, तुला जागा चुकली. नाही, जागा नाही चुकले. हो, मी तुमच्यासाठी आले. आमचा सारा दिवस मी तुमच्यासाठी आहे. होय होय, तू म्हणते. नाही, मी तुझी जागा चुकली. कारण माझं लग्न झालं. काय? माझं लग्न झालं झालं आणि आमच्या संसारात आम्हाला पूर्ण लग्नात काही लाभ चालेल ना. मला सारं काही मागे मी तुमच्याशी लग्न करणार. मी मगडी प्रमाणे आम्ही राहू. तुम्ही चिंता करू नका. अरे ओळखतो, कारण लाखाचा पुसून जाईल. लग्न झाल्यानंतर आणि संसारात एकदा पदार्पण होईपर्यंत आम्ही बहिणी म्हणून सांगतो. काय? आणि नंतर सौती म्हणून. तुम्हाला अनुभव आला? मला ते नको. आणि एवढंच नव्हे, माझी बायको मला शोभेसारखी, माझ्याप्रमाणे उंचीला शोभे, घ्यायला तेवढी माझ्यासाठी. मी तुम्हाला शोभणार नाही. मला नकोय. एका महिन्यात जिथं 2 तारीख राहत नाही तिथं माझ्या संसारात दुसरी स्त्री मला नकोय. माझ्या वचनाचं काय? तुला एकच सांगायचं, त्या वचनाची पूर्तता मी करीन. माझ्या राज्यात इतकेच करू नये. तुझ्या सौंदर्याला शोभेल, तुझ्या सौंदर्याला शोभेल असा एखादा तरुण पाहिजे तुझं लग्न इच्छाही चांगली असावी. इथं माझं लग्न झालंय, इथं तुझ्या इच्छेची इथून जाई ना, इथून जा, मी बाहेर जाई.
ना. आणि काही जणी असतात ते मला लावतात घ्यायला नाही ते सर्व कामदार करा. आज म्हणून तुला मी आधार दिला. तुझ्या भोळा स्वभावावर मी विश्वास ठेविला. वचनाला जन्मभंग झाला राजा रुक्मांग. तुला वचन दिलं त्या वचन राजा रुक्मांग तुम्ही माझी इच्छा परिपूर्ण करणार की नाही तेवढं मला सांगा. मला काही बोलू नका आणि मला काही सांगू नका. इथून जाणार की जाणते वेळी माझ्या नावाची निंदा. राजा रुक्मांग राज्यवचन कष्ट किया जाऊनी सारा आपल्या शुद्ध चरित्राला कचराचा ढाक ठेवाही लागला नाही. त्या आई बाबांना जोडल्यावर शब्द लेकराचा मग ठेवला. ज्याची ख्याती घेतली आज विरोधात करते तो राजा रुक्मांग. एका स्त्रीला दिलेला वचन ते कबूल केलं नसे. अधिकार मग हाती लागला. साऱ्या दुनियेने माझ्यावर वाटला. काय शबर माझी इच्छा परिपूर्ण करणार नाही. अजूनही मी मला विचारते राजकर्ते माझी इच्छा परिपूर्ण करणार नाही का. दिलेलं वचन दिलेला शब्द आठवतंय राजा रुक्मांग पूर्ण करतो. काय म्हणजे तुम्ही माझी इच्छा परिपूर्ण करणार पण माझ्याशी लग्न करणार. चला मग करूया. संसारात तूच बोलले. आल्यानंतर आम्ही दोघी बहिणी म्हणून राहू. हो बहिणी राहू. पण सौखी माणसात का निर्माण होईल यात अर्थ नाही मग काही हरकत नाही. पण की माझ्या संसारात माझी धर्मपत्नी आहे. तिची मी समजावणी झाली. काय माझ्या शब्दाच्या बाहेर जाणारी नाही ती. म्हणजे तिची समजावणी करी. तिची समजावणी केल्याने तर तुम्ही माझा स्वीकार करणार आणि म्हणून तुम्ही यावेळी समजवण्यासाठी तुम्ही जाणार. काय माझ्या समोर माझ्या पत्नीच्या तुम्ही माझी इच्छा परिपूर्ण करणार हे मला सांगितलं. पण शर्वर माझ्यावरती विश्वास नाही. तुझ्यावर तुझा विश्वास नाही आणि म्हणून माझं वचन दिलं आहे मी. वचन दिलात पण यापूर्वी तुम्ही काय केलं पाहिलं ना. पण आज काय माझ्या शुद्ध चरित्राला कचराचा ढाक दिला. मग तुम्ही जर असं म्हणत असाल तुमचं माझ्यावरती प्रेम आहे तुम्ही माझ्या प्रेमाचा स्वीकार करणार तुम्ही जर म्हणत असाल तर मी हे उचिष्ट केलेलं तांबूळ उचिष्ट केलेलं तांबूळ तुम्हाला खावं लागेल. तुम्हाला काय म्हणावं तुला? एवढा आत्मविश्वासाने तुला मी भरोशाचा शब्द दिला तरी माझ्या शाब्दिक गुणावर तुला विश्वास नाही. अजूनही तुझा मन कुठेतरी संशयी होत आहे. आणि म्हणूनच हे तुझ्या मुखाती उद्दिष्ट टाकून एक दिवसन केलं पाहिजे. मग तुझा विश्वास बसेल. तरच मला कळेल की तुमचं माझ्यावर प्रेम आहे. माझ्या रुक्मांग घटाचं तुझ्यावर खरोखरच प्रेम आहे. मग ठीक आहे. आता जितका तुझ्या प्रेमाचा स्वीकार केलाय अर्थात हे तांबूळ भक्षण करायला मला काय पाहिजे. शर्वर पहा मी हे तांबूळ उचिष्ट करते. आणि याच्यासाठी तू उद्दिष्ट केलेला तांबूळ ते आज राष्ट्रपतीसाठी ऐका आजचा दिवस हरिगिरी व्रताचा दुसरा दिवस म्हणजे एकादशीचा आणि आजच्या दिवशीचा नियम असा आहे पूर्ण निराहारी सायांनी राहायला हवंय. ऐका नियमांचं पालन करा. करायचं
हे उशीच कापून मला वचन करण्यासाठी टाकते नाही आता होणार नाही आता मी सांगेन. अगं माझ्या शाब्दिक गुणावर विश्वास ठेव. शाब्दिक माझ्या शाब्दिक गुणावर विश्वास ठेव. तुझ्या प्रेमाचा स्वीकार मी केलाय. एकादशीच्या दिवशी उचित केलेला तांबूची खाऊ शकत नाही. अजून तुला संधी द्यावी अजून मी तुला संधी द्यावी. संध्या तुला दिला तुझ्या शर्मात जीवनाचा विचार करून शर्मात मी तुझ्या पुत्राचा विचार करून सारं काही मी तुझ्या संधी केलं. आणि असं करा आजच्या दिनी या दोन्ही संधी तू अविश्वास करण्यासाठी सिद्ध झालाय. आज मी रक्तापासून केव्हाही वंचित होऊ शकत नाही म्हणून उद्दिष्ट कापून सरकार खाला जाईल. काय ते करण्यासाठी मी तत्पर होईल. म्हणजे पण हे उद्दिष्ट अजून तुला संधी द्यावी. मग ठीक आहे अजून मी तुला संधी देईन. पण शेवटची इच्छा ती असेल माझी. आणि ती जर इच्छा तू त्यावेळी जर परिपूर्ण केली नसेल ना तर राजकर्त्या यावेळी मी तुला सांगते 2 वेळा मी तुला संधी दिली आणि 3ऱ्या वेळी मी जी संधी तुला देते ना तर त्या संधीचा जर तू विश्वास करण्यासाठी सिद्ध झाला असशील तर तुझ्या मुलाची आज तुझी इच्छा पूर्ण होईल. तुझ्या मनात समाधान होईल. माझं तुझ्यावर खरोखर प्रेम आहे केव्हा पटेल तुला. मग एकच कर तूच मगा म्हणाला की तुझ्या पुरुषार्थापासून तू एका पुत्राला जन्म दिलाय. हो ना खरंच खरं ना. मग त्या पुत्राला
आणि तिकडे असलेली काही मला का आणि तिने मताला सुरुवात केली मला का थांबवले तेवढं सांग. राजा तुझा रट्टा ऐकण्यासाठी मी इथं थांबले नाही. काय मी जिथं सर्प ही जिथं राहील तिथं आपल्या घरचं मार्गशिवाय राहणार नावलौकिक तुझी प्रतिष्ठा विचार आहे इसलिए याच्यासाठी काय माझं मन घट्ट केलं पाहिजे आणि एका इच्छेच्या परिपूर्ततेसाठी थोडासा झाला सुंदर राजा रुक्मांगद आपल्या सत्व तत्वापासून वेगळा याच्यापर्यंत पुत्र घेणार आहे. पुन्हा त्या आपल्या सत्व तत्वाला विसरून तुला सांगतोय खरी बाबाच्या हातून एका बायला 100 निघाली आणि एका याच्याला दिलेलं होतं पण मला थोडासा अवधी दे का अवधी तिला जवाला जन्म दिला की माऊली स्वतःच्या बाळाला खुशी देऊन गावाला अंगाई घालत होते तिची मन धरली करण्यासाठी हा थोडासा अवधी लावायचा. चालेल चालेल जा समाधानी मातृत्व येणं म्हणजे खरंच सुबैस्तीच्या जीवनात आणि या माझ्या लबाडामुळं अगदी याचा आनंद मी माझ्या जीवनात घेतला. खरंच समाधान वाटते. नागसलो हौशी मित्रमंडळ पार या मंडळाचे कार्यकर्ते सन्माननीय आमचे मित्र तन्मय मांजरेकर यांच्याकडून माझ्या मुलीचं कौतुक करण्यासाठी बहुमूल्य वाटले. हौशी मित्रमंडळ पाठ यांचा सवलतीत उत्कर्ष व्हावा अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून तन्मय मांजरेकर यांचे मनपूर्वक आभार मानण्याचा आनंदाने स्वीकार. खरंच तुला कुशीत येता क्षणी आमच्या मनाचं समाधान होतं आणि स्त्री जीवनाचं सार्थक झाल्याचं भाग्य आम्हाला भासते. खरंच हा जो आनंद आहे तो गगनात भावेनाचा होतो. अरे काय झालं? अरे रडतोयस कशाला? अरे आई आहे ना तुझ्यासोबत. कसली तुला भीती वाटते का? तुला काही हवंय? समजते आपण. अरे दिनी व्रताला प्रारंभ झाला. आजचा दुसरा दिवस.
आणि या एकादशीच्या दिवशी रोग्याला औषध द्यायचं नाही, गाई वासरांना चारा द्यायचा नाही आणि लहान लहान मुलांना त्यांच्या आईनं स्तनपान करायचं नाही. वाईट वाटते मला सुद्धा, समजते मला तुला भूक लागली आणि म्हणून आश्रम माझ्याजवळ पाहतोयस. पण नाही, जर का मीच नियम तोडले असते तर या माझ्या परीनं कुणाजवळ पाहावं नाही. शांत हो, नको ना असं. तू रडतोयस पण मला वेदना होत आहेत आणि या वेदना असाही आहे. शांत हो, नको ना रडू, शांत हो.
रक्ताचा पाय बंद करा. आलेले ठिकाणी काय पाहते आपल्या मित्राला काय रे का दुःख करताय मित्र म्हणजे असं तर कामं येत नाही काय रे सागर आम्हाला आमच्याशी बोला कुणी आपला अपमान केला आपल्याला कुणी लावून तू बोललंय का की मी या व्रत करत असताना मी कुठं कमी पडले काय रे सांगा आम्हाला का असं दुःख करताय आज या व्रतात कुठं कमी पडले आज माझा कुणी अपमान मला खंडना केली नाही. तुम्ही दुःख का करताय ना मी का दुःख करतोय हा प्रश्न तुम्हाला विचारले काय आणि त्या प्रश्नाचं उत्तर मी तुला देईन. लग्नाच्या बंधनात अडकले गेले आपल्या मागून अग्नी देवतेला साक्ष देऊन 7 फेरे घेतले आणि आपल्याला ज्या ज्या वेळी वचन देत असताना आम्ही आमच्या मनाशी निर्धार केला एकाच पतीशी एकनिष्ठ राहू माझ्या सौभाग्याशी एकनिष्ठ राहून तुमचं सुख ते माझं सुख तुमचं दुःख ते माझं दुःख असं असताना तुम्ही मला का असं म्हणताय आज तुम्ही दुःखी कशी आहात आपल्याला प्रश्न करू वाटेल ते जाऊ दे वाटेल ते होऊ दे का एक वेळ माझं दुःख काय आहे त्या दुःखात नाही मी तुला सवाल करू शकत आज असं का उत्तर देऊ शकत नाही मग प्रत्येक वेळामागे जे तुम्ही मला वचन देत होता त्या वचनामागे माझ्या मुखातून शब्द बाहेर पडत होते ज्ञाती चरावी या शब्दाला काय किंमत आहे मग जी स्वतःची बायको स्वतःच्या नवऱ्याच्या सुखदुःखात सहभागी होत असते मग स्वतःच्या वचनाची काय किंमत आहे माझ्या रक्ताची शपथ आहे मला सांगा मला काय असं दुःख तुम्ही बोलायचं काय अरे त्याला शिकवू काका बाकी दुःखाचा झालं काय त्याच्या शब्दाला जीवेच्या दुःखामध्ये भेटली जाणारी शब्द उठाच्या पकडीचं कळवंत होत आहे काय झालं मला सांगा रक्ताच्या शपथीला ती तोंड माझं उघडं केले मी तुमच्या हातांकडे येणार मग काय माझ्यापासून असं लपवताय का स्वतः मला घडलेलं साकल्य वर्तमान मी तुला कथन करी पण मला एक सांग तुझ्या माझ्या संसार रूपी सागरात सोडलेल्या रथाला दोन काठामध्ये तू आणि मी खरंय आतापर्यंत तो विश्वासावर चाललाय ना सुख दुःखाची माझी अर्धी वाटी तरी तू आहेस का? मी आहे ना माझ्या सुख दुःखाची अर्धी वाटी हो तरी ना मी आहे ना मी तुमची आहे म्हटलं तर तुमचं सुख दुःख माझं आहे सांगा ना काय मी हा सुवचना बसलोय वचनानं वचनाला मी पंचित झालोय. मला वचन दिला काय वचन दिला आणि म्हणून एवढं दुःख करताय भक्ती मार्गात तन्मन ध्यान लावले असते वेळी हा. एक यातलं दुःखाला एक सुंदर स्त्री या ठिकाणी तिचं येणं झालं ग हा. नृत्य गायनाला आज मला तिला तुल्य केलं क्षणभर माझा भक्तिमधून ती वंचित झालं खरा पण तारे आलेला याच्यावर त्याचा उपयोगाचा नाही मग केलेला व्रताचा काय उपयोग बरोबर आहे म्हणून तिला मी इच्छा विचारली का तुमच्या मुखात शब्द राहते तुम्हाला इच्छा सांगेल पण प्रथम का मला वचन हवंय म्हणजे आपल्या शब्दावरतीचा विश्वास नाही म्हणून डोळे आपल्या अंतःत कल्याण हो. इच्छा ती पूर्ण मला वाटलं तुला जगात कुणाचा आधार नाही आला नाही त्याला लावला
वस्त्राला करायची अपेक्षा करी पण नाही काय म्हणावं या गोळ्या मनाला? मान्य मी एक स्त्री आहे. एक स्त्री आपल्या नवऱ्याला दुसऱ्या स्त्रीसोबत नाही पाहू शकत, पण वचन दिलात ना, मग आपलं वचन ते माझं वचन. त्या स्त्रीनं प्रेमाची याचना तुमच्या जवळ केली आणि जर का त्या प्रेमाची परिपूर्तता आपण केली नसेल तर राजकर्ते वचन भ्रष्ट अतो भ्रष्ट ततो भ्रष्ट म्हणून या राज्यात आपली निंदा नसते. म्हणून तिला आपण वचन दिला म्हणून हे दुःख करताय. नाही मला राग येईल, मला वाईट वाटेल म्हणून तुम्ही असं म्हणता. मी शब्द देते काय म्हणू आम्ही बहिणी प्रमाणे सौती मंत्र आमच्यात कधी येऊ नाही. आम्हा दोघींमुळे तुम्हाला कधी त्रास होणार नाही. हे शब्द माझ्या मुखाचे बाहेर पडले तरी तिच्या मनाची समजावणी होत नाही, तर समाधान होत नाही. तिनं माझ्या समोर एकच प्रश्न ठेवला, आम्ही बहिणी म्हणून संसारात तुम्हाला साथ देऊ आणि तिच्या मनाच्या समाधानासाठी खरोखरच तिच्यावर प्रेम करत असेल तर याची साथ समजण्यासाठी नका माझ्यापासून काही नको. हे दुःख तुम्ही एकट्याने नाही सहन करायचं. मी तुमची अर्धांगिनी अर्थात या दुःखाची वाटेकरी मी सुद्धा आहे. शब्द तुला ऐकायचा असतील तर एवढ्यावर नऊ असणार सुधारू नाही. मातृत्व तुम्हा पुरुषांना काय समजणार? स्वतःच्या पुरुषार्थ सिद्ध करण्यासाठी एका पुत्राला जन्म दिला, पण बाप नाही होऊ शकला हो तुम्ही. एका परस्त्रीच्या इच्छेसाठी स्वतःच्या पोटच्या गोळ्याचा शेवट करण्यासाठी पळणारा एक बाप तर नाही, एक बाप दुसरा जन्माच्या लेकरासमोर उभा आहे, जो स्वतःच्या रक्ताचा सुद्धा विचार करत नाहीये. तुम्ही एक आई आहे, आईची माया ममता काय असते ते तिला जाऊन विचारा.
माझ्या आईने शब्द ऐकण्यासाठी स्वतःचं आयुष्य किती दिलं. आज तुम्ही माझा मोठा मुलगा माझ्या जवळ नाही. काय असं कमी पडलं म्हणून. आपलं वचन, आपला शब्द तुम्ही दिला, तुम्ही पूर्ण करा. वचन देताना विचार करायला हवा होता. शब्द देताना हा जर का विचार तुम्ही केला असता तर ही वेळ तुमच्यावर केव्हाही आली नसते. काहीच्या उद्याला तुम्ही हात घातला नाही, मी तुला केव्हाही क्षमा करणार. खरी आर्य लढांगुती लढा शोभली, राजा रूपांगताची भार्या शोभली. आईचं मातृत्व, आईच्या आजड्याची माया. शाबास. पण गतकालच्या गोष्टी आज विसरली. आता ज्या छात्रमुलाचा छात्रवंताचा जन्म झाला त्या महाभाग्यानं काय केलं, त्या राजे राजेश्वरानं काय केलं. अगर आज एका याचकाला दिलेल्या वचनाच्या पूर्ततेसाठी त्याला स्वतःची राज्यधारणा दिली, स्वतःच्या पोराला त्यानं तलावात टाकली दिलं. हे महाभाग उठाव आणि त्यांचा वारसा चालविणारा हा अर्धभागी रूपमान्य उठाव. किती उदाहरण द्या, किती समजवण्याचा प्रयत्न करतो नाही. ते आपल्या वचनासाठी, आपल्या इच्छेसाठी माझा परमान नाही देणार, नाही देणार. नाही म्हणलं खरं आहे. मग आता माझा निर्णय आहे. कारण लग्न करून माझ्या संसारात आली, सप्तपदी चालून माझ्या सुखी संसाराचे छाप पायरे महात तू उमरती उमरणार नाही. मग माझ्या नावाला लग्नाच्या बोलावर उभी राहून माझ्या कंठीमध्ये मांडून मी तुझ्या कंठीमध्ये सूत्र घातलंय. माझ्या नावानं सौभाग्याचा केस तू मस्तकी लावते. सती सावित्रीचा हिरवा तुडा तू तुला बांधलाय. सुवासिनी स्त्रियांच्या पंक्तीत दाट मानेनं तू बसते. पण माझं वचन पूर्ण होत नाही म्हणून उदयी तुझ्या जीवनात काय घडेल ते घडेल. माझं वचन तिथं पूर्ण होत नाही. तिथं मला धरण्याचा अधिकार नाही. उदयी तुझ्या जीवनात जे निर्माण होईल ते का भाग्यवती जयलंका तुझ्या घरात जमले. काही खात खरा तुला उठला लागली. स्वतःच्या वचनासाठी जो राज करता म्हणून स्वतःचा शिरच्छेद करण्यासाठी निघाला. क्षमा करा, क्षमा करा. तुम्ही म्हणजे माझं सारं सर्वस्व आहे. त्या विश्वासाचा सौभाग्यात असेल इंद्राच्या राजमानाची तुमच्याशिवाय मी दिलेलं माझं वचन ते तुझं वचन. नाच करते
राजा रुक्मांगताला तुला वचन दिलंय ते वचन केव्हाही अधुरा राहणार नाही. तुला काहीसा कालावधी काय माझ्या पत्नीच्या समजावणीसाठी अजून किती वेळ हवा तुला? अजून किती वेळ हवा तुला? काहीशा क्षणात मला आता विलंब होतोय. हा दिलेलं वचन या क्षणी पूर्ण होतोय. तुम्ही माझ्या सोबत आहात. मनाईने कुठल्या गोष्टीची चिंता करा. आई म्हणून कुठेतरी कमी पडली असेल तर बायको म्हणून ऐकून कमी पडलं. आपल्याला दिलेलं ते वचन पूर्ण करण्याची हीच वेळ माझ्याजवळ आहे. म्हणून आपण दिलेल्या वचनाच्या पूर्ततेसाठी
माया ममतेचा पर्यंत आलोय कारण सूत्रधारणी या विश्वाचा
तुझ्यापासून सुद्धा गेलं. ओम नमो भगवते वासुदेवा ओम नमो भगवते वासुदेवा ओम भगवते आज तू पुन्हा गेले. आज तुझा हळदी पुरात मी आचरणात आणत होतो. अगदी खरं. मग आज माझ्या जीवनात हे नानारूपाचे प्रसंग काय केले? देवी कसोटीचे कडे अर्थात तुझी कसोटी घेतली, पण हे सारं कुणी घडविलं मी जाणतोय. एका सुंदरीनं येऊन तुझ्याजवळ वचन घ्यावं आणि त्या वचनाप्रत्याचं सारं घडावं. मग त्या सुंदरीनं तर घडलं असेल तर याच वेळी त्या सुंदरीला मी शाप देतोय. कारण हे दुष्ट कटकटी घडलं. देवाच्या मुखातून निघाले शब्द हे सत्य आणि सत्य होणार आहे. अर्थात बघेल विश्वास तू पाल म्हणूनच बाबा. देवा, काय घडलंय माझ्या जीवनाच्या ठिकाणी? माझं सारं जीवन उद्ध्वस्त झालंय. पण देवा, शास्त्राधार आणि त्या शास्त्राधाराने देवा मला शाप लावून शाप दे. नाही मोहिनी, काय? अगं ते तू घडविलास तो अक्षम्य अपराध आणि माझ्या भक्ताबाबत तू घडविलास तेव्हा या शापाला उशाप केव्हाही नाही. काय? म्हणजे मला शाप नाही मिळणार. नाही मिळणार. देवा, माझं सारं जीवन उद्ध्वस्त झालंय म्हणजे. पण प्रत्येक गोष्टीला मर्यादाही ठेवलीच गेली. आता शापाला जरी उशाप नसला तर त्या शापाची तीव्रता मात्र कमी होऊ शकते. काय? होय, कारण राजा रुक्मांगदानं जीवनात आचरणात आणलं ते हरिदिनी व्रत आणि हेच हरिदिनी व्रत अखेर विश्वात प्रत्येक माझा भक्त आचरणात आणलेच आहे. पण एकादशीचं व्रत ती करत असते वेळी भजन पूजन कीर्तन नामस्मरण करत असताना एकादशी दिवशी अहोरात्र प्रत्येक भक्त जागरण करतील. पण देवाच्या नामस्मरणात खंड पाडून एखादा जर का भक्त गाढ झोपी गेला तर पाल स्वरूपात त्या भक्ताचे तू पाय चाटशील ना तेव्हा त्याच्यातील थोडस पुण्य अगदी पाल स्वरूप तुला प्राप्त होईल आणि त्यावेळी शापाची तीव्रता कमी होईल. आणि असं घडत जाईल तेव्हा ज्यावेळी पापाचं अगदी क्षालन होऊन पुण्याचा संचय होईल तेव्हा तुला पुण्यमय जीवन पुनश्च प्राप्त होईल असा माझा आशीर्वाद. काय होतंय मला? काय विश्व चराचर देवांना सारं सर्वस्व घडवावं लागतं. निमित्त मात्र भक्त अगदी भक्तांना ठेवावं लागतं. अर्थात हे सारं रचलं विश्व देवा चिंता देवा, आज माझ्या जीवनात माझी परीक्षा तू घेतली. हो आणि तुझ्या मुखातील शब्द मार वाटेल ते मार. होय मा. मग देवा, तुझ्याजवळ माझं एकच आहे. काय ते? देवा, पुढचाही जन्म जर का मला घ्यायचा असेल तर राज ठरण्याचं ते. अरे वा. या माझ्या पत्नीसारखी पत्नी माझ्या संसारात मला संसार देवता म्हणून लागू दे. तुझ्यासारख्या देवाची भक्ती करण्याची भाषा ती माझ्या मनाच्या ठिकाणी होते. आणि विश्वमोहिनी या विश्वमोहिनी सारखी याच्या रूपानं याच्या माझ्या दारी येऊन माझी सर्व परीक्षा घेऊन त्या परीक्षा करून घेण्यासाठी तुझ्या
कथा